धनंजय मुंडेंनी खोटं बोलून जी.आर. काढलेले आहेत असा थेट आरोप अंजली दमानी यांनी धनंजय मुंडेंवर केलाय। तर मुंडेंची मंत्रिपदावर राहण्याची पात्रता नाही। देवेंद्र फडणवीस आणि अजित पवारांनी धनंजय मुंडेंचा राजीनामा घ्यावा अशी देखील मागणी अंजली दमानी यांनी केलेली आहे। सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानी यांनी पुन्हा एकदा धनंजय मुंडेंवर भ्रष्टाचाराचे आरोप केलेत। मुंडेंनी खोटं बोलून जी.आर. काढल्याचा आरोप दमानी यांनी केलाय। त्यामुळे मुंडेंची मंत्रिपदावर राहण्याची पात्रता नाही। मुख्यमंत्री फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवारांनी त्यांचा राजीनामा घ्यावा अशी देखील मागणी दमानी यांनी केली आहे। एक पत्र आहे, पत्र कॅबिनेट मीटिंग मधलं नाही, हे एक पत्र आहे आणि त्या पत्रात हे सचिव कृषी यांच्याकडे पाठवण्यात आलं होतं 23 तारखेचं। याच्यातले जे निर्णय झालेत, निर्णय नंबर 1 आणि निर्णय नंबर 2, निर्णय नंबर 2 आहे 500 कोटी अतिरिक्त निधी मिळावा, म्हणजे हे सगळं सोडून आणि एक 500 कोटी मिळावा असा होता। आणि दुसरा जो निर्णय त्याच्यात अ ब क ड असं 4 गोष्टी आहेत। त्याच्यात कुठेही 200 कोटीचं नवीन आपण प्रस्ताव करतोय, त्याला शासन मान्यता देतोय असा शासन निर्णय झालेला नाही, मंत्रिपदाचा निर्णय झालेला नाही। म्हणजे खोटं बोलून धनंजय मुंडे हे असं मांडतात, त्याच्यावर जी.आर. काढतात। कुठल्याही मंत्रिपदावर कधीही बसता कामा नये, त्यांची तितकी पात्रताच नाही। कारण इतका भ्रष्ट माणूस जो मंत्रिमंडळाचे निर्णय झालाय असं दाखवून जर भ्रष्टाचार करत असेल तर असा मंत्री यापुढे कधीही झाला नाही पाहिजे। कृषी तर नाहीच नाही, कधीही हा मंत्री झाला नाही पाहिजे अशी माझी थेट मागणी आहे। आणि आता तरी अजित पवारांनी आणि मुख्यमंत्र्यांनी आता तरी कारवाई करावी।